नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर जेव्हा पण आपण पुऱ्या बनवितो त्या बनविताच लगेच नरम पडतात. तर आज मी तुम्हाला या ट्रिकनी पुऱ्या बनवून दाखवणार आहे, ज्यामुळे पुऱ्या लगेच नरम पडणार नाहीत, 1 तासपर्यंत अशाच फुगलेल्या राहतील. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मी ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि मी इथे 4 कप मैदा घेतलेला आहे. तर सर्वात आधी आता आपल्याला हा जो मैदा आहे तो चाळून घ्यायचा आहे. तर मी हा जो मैदा आहे तो अशा पद्धतीने चाळून घेत आहे, कारण हे जे भांडं आहे ते लहान आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही चाळल्यानंतर जे पीठ असते ते बाहेर पडणार नाही, व्यवस्थित भांड्यामध्ये पडेल. तर तुम्ही ही ट्रिक कधी पण गव्हाचे पीठ या मैदा चाळताना वापरू शकता. तर इथे मी आता 4 कप मैदा व्यवस्थित चाळून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये 4 चमचे बारीक रवा घालायचा आहे. तर तुम्ही इथे बारीक रव्याच्या जागी 2 चमचे तांदळाचे पीठ पण वापरू शकता. तर पुरीमध्ये बारीक रवा वापरल्यामुळे या पुऱ्या ज्या आहेत त्या खुसखुशीत होतील. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर मी इथे 4 चमचे गरम तेलाचे मोहन बनवलेले आहे, तर ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. तर हे जे तेलाचे मोहन आहे ते व्यवस्थित आपल्याला एकदम कडक गरम करून घ्यायचं आहे. तर जेवढे तेल चांगले गरम होईल, या पुऱ्या तेवढ्याच चांगल्या खुसखुशीत आणि फुगलेल्या बनतील. आणि या पुऱ्या लवकर नरम पडणार नाहीत, अशाच फुगलेल्या राहतील. तर आता आपल्याला हे जे तेल आहे आणि जो मैदा आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर हे सगळे साहित्य जे आहे ते व्यवस्थित एकजीव झाले पाहिजे. तर आता इथे सगळे साहित्य मिक्स झालेले आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून हा जो मैदा आहे तो व्यवस्थित घटसर मळून घ्यायचा आहे. तर मी इथे मैदा व्यवस्थित मळून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा मैदा आपल्याला आता 10 मिनिटापर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. मग हे पीठ व्यवस्थित भिजल्यानंतर आता आपल्याला या पिठाचे गोळे बनवायचे आहेत. मग या गोळ्यांना तेल लावून आता आपल्याला याच्या पुऱ्या लाटायच्या आहेत. तर या पुऱ्या आपल्याला थोड्या जाडसरच लाटायच्या आहेत, कारण फार पातळ पुऱ्या लाटल्यामुळे ह्या व्यवस्थित फुगणार नाहीत. त्यामुळे या पुऱ्या ज्या आहेत त्या थोड्या आपल्याला जाडसरच लाटून घ्यायच्या आहेत, त्यामुळे पुऱ्या व्यवस्थित फुगतील. तर आता मी इथे पुरी व्यवस्थित लाटून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी गॅसवर मी तेल ठेवले आहे. तर तेल आपल्याला आता व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये या पुऱ्या घालायच्या आहेत. तर अगर हे तेल व्यवस्थित गरम नाही झालं तर या पुऱ्या व्यवस्थित फुगणार नाहीत. तर त्यासाठी आपल्याला हे जे तेल आहे ते व्यवस्थित कडक गरम करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आता अशा पद्धतीने फुगलेल्या आपल्याला पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. तर आता इथे ही व्यवस्थित पुरी तळलेली आहे. तर तुम्ही अशा एकदम सोप्या ट्रिकचा वापर करून अशा पद्धतीने या फुगणाऱ्या पुऱ्या बनवू शकता आणि यांना गरमागरम कोणत्याही ग्रेव्हीबरोबर या भाजीबरोबर नाश्त्यामध्ये जेवणामध्ये सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.